Fourth example, with what terminal velocity will an air bubble of diameter 0.4 millimeter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and specific gravity 0.9. Density of air is 1.29 kg per meter cube. एअर बबल अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो विथ कॉन्स्टंट टर्मिनल व्हॅलॉसिटी डिटरमाइन करायची आहे. एअर बबलची डायमीटर आहे 0.4 मिलीमीटर, रॅडियस होईल 0.2 मिलीमीटर. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, एखाद्या मटेरियलची असणारी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय असते तर त्या मटेरियलची असणारी डेन्सिटी आणि त्याला डिवाइड करायचं डेन्सिटी ऑफ द वॉटरनं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 0.9. डेन्सिटी ऑफ एअर 1.29 kg पर मीटर क्यूब. आता मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरून त्या लिक्विडची असणारी डेन्सिटी जर डिटरमाइन करायची असेल तर त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे 0.9. डेन्सिटी ऑफ लिक्विड सिग्मा डिवायडेड बाय 1000 डेन्सिटी ऑफ वॉटर kg पर मीटर क्यूब. सिग्माची व्हॅल्यू येते 900 kg पर मीटर क्यूब. टर्मिनल व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला यूज केला. 2/9 r² रो मायनस सिग्मा इंटू जी. 2/9 radius 0.2 into 10⁻³ square divided by coefficient of viscosity, density of air minus density of liquid, value of G. Simplify केलं. 2 into 10⁻⁴ square, 2चं स्क्वेअर 4 minus 4चं 10⁻⁸. या दोन नंबरचं सबट्रॅक्शन येतं -898.71, 9.8 ॲज इट इज. हा डिव्हिजनमध्ये नंबर 9.1 जे आहे 10⁻⁻1. आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 8. हा नंबर आहे तसाच 9.8. 9 डिव्हिजनमध्ये आहे तसंच. 10⁻8 मायनस डिवायडेड बाय 10⁻⁻1 10⁻⁻7. आता याचं लॉग कॅल्क्युलेशन केलं. हे तीन नंबर्स याच्या लॉगची बेरीज केली. 8चा लॉग 0.9031, 889.71चा लॉग 2.9531, 9.8चा लॉग 0.9912. ॲडिशन केल्यानंतर 4.8474, 9चा लॉग 0.9542. सबट्रॅक्शन घेतल्यानंतर येतं 3.8932. याचं अँटीलॉग बघितलं ते येतं 7820. समजा मी इथं 0 कन्सिडर केलं तर डेसिमल देता येतो या पॉईंटला 1 डिजिट नंतर. 3 जे आहे त्याचं काय केलं, कन्वर्शन केलं 10⁻³ हा नंबर घेतला इथं. -7.820 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻7, 10⁻³ इंटू 10⁻⁻7 10⁻⁻4. फायनल आन्सर या पद्धतीने येतं. फिफ्थ एक्झाम्पल, विथ व्हॉट व्हॅलॉसिटी डज water flow out of an orifice in a tank with gauge pressure 4 into 10⁵ Newton per meter square. Before the flow starts, density of water is 1000 kg per meter cube. आता गेज प्रेशर जर डिटरमाइन करायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे H⁻g. याच्यामध्ये H जेवढी हाईट आहे वॉटरची टँकमध्ये, डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आता हा फॉर्म्युला जो आहे हा कन्वर्ट केला Hसाठी. H इज इक्वल टू P गेज प्रेशर डिवायडेड बाय ρg.
आता स्पीड ऑफ एफ्लेक्स फॉर्म्युला जो झालेला आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 2GH. याच्यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. इट इज इक्वल टू अंडर रूट 2 इंटू जी इंटू रो डिवायडेड बाय पी डिवायडेड बाय रो जी. याच्यामध्ये जी आणि हे जी कॅन्सल होतं. फॉर्म्युला असा बनतो अंडर रूट 2P डिवायडेड बाय रो. आता या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, गेज प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ वॉटर. गेज प्रेशर डेन्सिटी ऑफ वॉटर 2 ॲज इट इज 4 इंटू 10⁵ डिवायडेड बाय 1000. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 8. 10⁵ डिवायडेड बाय 10⁵, 10⁵. आता हा नंबर जर असा स्प्लिट केला तर 4चं रूट येतं 2 आणि 2चं रूट 2. 10⁻², त्याचं रूट येतं 10. 2 ॲज इट इज 10 ॲज इट इज याचं रूट 1.414. या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 2.828 इंटू 10 आणि 10 परत मल्टिप्लाय केल्यानंतर 28.28 मीटर पर सेकंद स्पीड ऑफ एफ्लेक्स.